श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यंदा 26 मार्चला आहे रामनवमी. यंदाची रामनवमी ही सर्वार्थ सिद्धी योग व रवी योग संयोग सहित येत आहे. एवढेच नाही तर गुरुवारचा योग जुळून आलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा हे 3 योग जुळून येतात तेव्हा कोणतेही शुभ कार्य पूजा हे अक्षय फळ देणारे ठरते. नवीन कामाचा श्री गणेशा करण्यासाठी व आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश येण्यासाठी हा दिवस सिद्ध मुहूर्त सांगितलेला आहे. पंचांगानुसार रामनवमी ही गुरुवारी दिनांक 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर स्मरणार्थ परंपरेनुसार मुख्य उत्सव हा 26 मार्च रोजी आहे. त्याचबरोबर वैष्णव भक्त हे 27 मार्च रोजी रामनवमी साजरी करू शकता, कारण नवमीची तिथी सुरू होत आहे 26 मार्च रोजी सकाळी 11:48 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 27 मार्च रोजी सकाळी 10:06. त्यामुळे मध्यान्ह मुहूर्त व राम उत्सवासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त 26 मार्च 2026 रोजी असणार आहे सकाळी 11:31 ते दुपारी 1:58 तब्बल 2 तास 57 मिनिटांचा कालावधी सर्वात शुभ मुहूर्त मानला जात आहे. सोबत मध्य मुहूर्त म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रांचा जन्माचा क्षण दुपारी 12:44 साजरा करण्यात येणार आहे व मुंबई व राष्ट्रात पंचांगानुसार ही अचूक वेळ असणार आहे. या वेळेत पूजा मंत्र जप केला जाऊ शकतात. या काळात केलेली पूजा ही दुप्पट फळ देणारी आहे. सोबत रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे, घरात सर्व ठिकाणी गंगाजल गोमूत्र शिंपडून दाराला तोरण लावणे, उंबरठा लेपन करणे, सर्व ठिकाणी व्यवस्थित गंगाजल वगैरे टाकून त्या दिवशी उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा की मी रामनवमीचा माझ्या हितासाठी सुखासाठी मी हे व्रत करत आहे किंवा मी रामनवमीचे व्रत करत आहे असा संकल्प करून कलश स्थापना व अभिषेक करावा. श्री रामचंद्रांची मूर्ती घेऊन कलश ठेवावा, म्हणजेच पंचामृताने मूर्तीचा अभिषेक करावा. जर रामाची मूर्ती असेल तर नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. त्यानंतर तुळशीपत्र चंदन लावून वस्त्र फुले अर्पण करून पंचोपचारे पूजा करावी. पूजा झाल्यानंतर ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर रामरक्षा स्तोत्र किंवा रामायण वाचन करावे. आरती करावी. त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा. सर्वांना प्रसाद म्हणून नैवेद्य द्यावा. त्यानंतर हा विधी आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जाते. दिवसभर राम राम किंवा ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी 2 दान केल्याने खूप पुण्य मिळते. आपण शुभ मुहूर्तामध्ये किंवा जन्म मुहूर्तामध्ये श्री प्रभू रामचंद्रांचा पाळणा हलवल्याने संतान सुख मिळते. या दिवशी अनेक जण निरंकार उपवास करतात संतान प्राप्तीसाठी. 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. धन समृद्धीसाठी काही उपाय आहेत, ते म्हणजेच प्रभू रामचंद्रांना पिवळी फुले चंदन अर्पण करावी व ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा पठण करावा. यामुळे घराची भरभराट होते. आरोग्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे तुळशी पत्रासहित प्रभू रामचंद्राच्या नावाचा 1008 वेळा नाम जप करावा. एवढंच नाही तर हनुमान चालिसाचे पठण करावे. सोबत रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. हे केल्याने या दिवशी हे तुम्ही करत आहात व्रत वगैरे करणाऱ्यांनी घरामध्ये या दिवशी भांडण तंटा करू नये. उगाच कोणाशी वाईट बोलू नये, कोणाला वाकडे तिकडे बोलू नये. तर यामुळे घरात आनंद शांती वगैरे ज्यांनी व्रत केलेले आहे त्यांनी हे करावं. ज्यांना संतान प्राप्तीसाठी संतान नसेल तर त्यांनी या दिवशी व्रत करावे व त्याचे काही नियम आहेत ते पाळून आपण या दिवशी जेवढे स्तोत्र पठण करू शकतात, मंत्र जप वगैरे करावे, तर नक्की तुमची जी मनोकामना आहे संतान प्राप्तीसाठीची नक्की पूर्ण होईल. त्याचबरोबर या दिवशी आपण
जर तुमच्याकडे रामाची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून तुम्ही सर्व तुळशीपत्र चंदन लावून वस्त्र वगैरे घालून पंचोपचारे पूजा करू शकतायत व न चुकता ओम श्री रामाय नम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्याचबरोबर या दिवशी न चुकता आपण प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीवर पिवळ्या फुलांचा पिवळे फुलं अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर आपण या दिवशी जे दान करणार आहोत तो मनोभावे इच्छेने मनोभावे कोणी सांगितलं म्हणून अशी ही पूजा करू नका. त्याचबरोबर जे अन्नदान वस्त्रदान जे दान करणार आहात ते मनोभावे करा. कोणी म्हणते म्हणून असं करू नका. आणि नक्की जे गरजू आहेत त्यांनाच दान करा. जे चांगले चालतात बसतायत बोलतायत त्यांना काही हे दान करू नका. ज्यांना गरज आहे अशा लोकांनाच तुम्ही दान करावे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.